नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज एका नवीन कथेत आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील एका दूरच्या खेडेगावात डोंगरांच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा वस्तीवर प्रिया नावाची मुलगी राहायची. तिचं घर म्हणजे एक छोटीशी झोपडी, छप्पर गवताचं, भिंती चिखलाच्या आणि आत फक्त 2 खोल्या. वडील रामू शेतमजुरी करायचे, पण संध्याकाळी गावातील दारूच्या अड्ड्यावरून घरी येताना त्यांचा आवाज संपूर्ण वस्तीत घुमायचा. आई लक्ष्मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेजारच्या घरात भांडी घासायची किंवा कपडे धुवायची, तरी घरात 2 वेळचा जेवणही नीट होत नसे. प्रियाचं वय तेव्हा फक्त 10 वर्षांचं होतं. तिची छोटी बहीण सोनू फक्त 6 वर्षांची. रात्री वडील घरी येऊन उरडू लागले की दोघी बहिणी एकमेकींना घट्ट मिठी मारून कोपऱ्यात लपून बसायच्या. प्रिया सोनूच्या कानात हळूच कुजबुजायची, काही नाही होणार बघ, मी मोठी झाले की आपल्याला मोठं घर घेऊन जाईन, तेव्हा कोणी ओरडणार नाही. शाळेत प्रिया नेहमी वर्गात पहिली यायची. तिची शिक्षिका सौ देशमुख मॅडम तिच्या हुशारीने थक्क होत असत. प्रिये, तू खूप हुशार आहेस. अभ्यास करत राहिलीस तर तू कलेक्टर होशील, मॅडम नेहमी म्हणायच्या. प्रियाला कलेक्टर हा शब्द ऐकला की डोळे चमकायचे. तिला समजायचं की कलेक्टर म्हणजे गावातील सगळ्यात मोठा अधिकारी, जो गरिबांना मदत करतो, अन्याय थांबवतो. पण 8वीच्या परीक्षेनंतर सगळं बदललं. वडिलांचं व्यसन वाढलं, घरात पैसा येईना. आईने एक दिवस प्रियाला जवळ घेऊन रडत रडत सांगितलं, लेक, आता तू शाळा सोड, गावातील हॉटेलात भांडी घासायला ये, नाहीतर आपण उपाशी राहू. प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण तिने होकार दिला. दुसऱ्या दिवसापासून ती सकाळी 5 वाजता उठून हॉटेलात जायची. तिथे मोठमोठाली कढई, तव्यावरची भांडी घासायची. हात लाल होत, पाणी थंड असलं तरी ती गाणं गुणगुणत काम करायची. संध्याकाळी घरी येऊन आईला घरकामात मदत करायची, सोनूला अभ्यास शिकवायची. रात्री जेव्हा सगळे झोपायचे तेव्हा प्रिया एक छोटासा दिवा लावून शाळेची जुनी पुस्तकं काढायची आणि अभ्यास करायची. तिच्या मनात ती एकच वाक्य सतत घुमायची, मी कलेक्टर होईन, मी गावातील सगळ्या मुलींना शिकवेन. एक दिवस गावात जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी श्री पाटील सर आले. त्यांनी प्रियाच्या हुशारीची आणि तिच्या परिस्थितीची बातमी ऐकली होती. ते प्रियाच्या झोपडीत आले. प्रियाने त्यांना चहा दिला. पाटील सरांनी तिच्या जुन्या वह्या पाहिल्या आणि थक्क झाले. प्रिये, तू एवढी हुशार आहेस आणि शाळा सोडलीस? हे चालणार नाही. मी तुझ्या शिक्षणाची व्यवस्था करतो, तू पुन्हा शाळेत ये. प्रियाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. तिने पाटील सरांच्या पाया पडल्या. त्या दिवसापासून प्रियाच्या आयुष्यात एक नवीन आशेचा किरण उगवला. पण तिला माहीत होतं, ही वाट सोपी नाही. पुढे आणखी किती अडथळे येतील, किती रात्री उपाशी झोपावं लागेल, कितीदा हार मानावीशी वाटेल. पण तिच्या मनातली आग विझली नव्हती. पाटील सरांच्या मदतीने प्रिया पुन्हा शाळेत दाखल झाली. जिल्हा परिषदेने तिच्या फीची आणि पुस्तकांची व्यवस्था केली. प्रिया रोज सकाळी 5 वाजता उठायची, हॉटेलात भांडी घासायची, नंतर धावत पळत शाळेत जायची. दुपारी शाळा सुटली की घरी येऊन आईला मदत, सोनूला अभ्यास शिकवणे आणि संध्याकाळी पुन्हा हॉटेलात काम. रात्री 10-11 वाजता काम संपल्यावर ती एक छोटासा कंदील लावून अभ्यास करायची. वडिलांचं व्यसन कमी होईना. कधीकधी पैसे नसल्यामुळे ते प्रियावरच ओरडायचे, शाळेत जाऊन काय होणार, पैसा कमावून आण. प्रिया चुपचाप सहन करायची. तिच्या मनात फक्त एकच विचार, मी यशस्वी झाले की सगळं बदलेल. 10वीची परीक्षा जवळ आली. गावातील इतर मुलं खेळायला, फिरायला जात, तर प्रिया लायब्ररीत किंवा घरी बसून अभ्यास करायची. कधी वीज नसायची, तेव्हा ती रस्त्याच्या दिव्याखाली बसून वाचायची. पाटील सर आणि देशमुख मॅडम तिची खूप काळजी घ्यायचे. ते तिला अतिरिक्त पुस्तकं, नोट्स आणून द्यायचे. परीक्षेच्या आधीच्या रात्री प्रियाला ताप आला. घरात औषधासाठी पैसेच नव्हते. तरीही तिने दुसऱ्या दिवशी परीक्षा दिली. निकाल लागला तेव्हा संपूर्ण गाव हादरलं. प्रिया जिल्ह्यात प्रथम आली होती. शिष्यवृत्ती मिळाली. गावकऱ्यांनी तिचा सत्कार केला. पण प्रियाला आनंद साजरा करण्याची वेळ नव्हती. तिने लगेच 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. कनिष्ठ महाविद्यालय गावापासून 10 किलोमीटर दूर होतं. प्रिया रोज सकाळी सायकलने जायची. पावसाळ्यात चिखलातून, उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाशात. कॉलेजमध्येही ती नेहमी अव्वल राहायची. पण घरची परिस्थिती अधिकच बिकट झाली. आईला सांधेदुखीचा त्रास सुरू झाला. काम करणं कठीण झालं. प्रिया आता हॉटेलातच नव्हे तर शेजारच्या शेतातही मजुरी करायला लागली. एक दिवस कॉलेजमध्ये एका स्पर्धेत प्रियाने भाषण दिलं.
मुलींच्या शिक्षणाची गरज. तिचं भाषण ऐकून प्रिन्सिपाल सर भारावले. त्यांनी तिला सांगितलं, प्रिये, तुझ्यात खूप ताकद आहे, तू IAS होशील. प्रियाच्या डोळ्यात पुन्हा तीच चमक आली. 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने पुण्यात जाऊन BAला प्रवेश घेतला. शिष्यवृत्ती आणि थोडीफार मजुरी करून ती राहायची. राहण्यासाठी एक छोटीशी खोली भाड्याने घेतली. स्वयंपाक स्वतः करायची, कपडे स्वतः धुवायची. मित्रमैत्रिणी पार्टीला, सिनेमाला जात, तर प्रिया लायब्ररीत किंवा खोलीत अभ्यास करायची. तिने UPSCची तयारी सुरू केली. रोज सकाळी 4 वाजता उठून वाचायची. कधीकधी रात्री 2-3 वाजेपर्यंत अभ्यास. पैशाअभावी कोचिंगला जाऊ शकली नाही, पण तिने जुन्या विद्यार्थ्यांच्या नोटा उसने घेऊन अभ्यास केला. गावी येऊन आईबाबांना भेटल्यावर ती पुन्हा प्रेरणा घेऊन परत जायची. पहिली UPSC परीक्षा जवळ आली. प्रियाच्या मनात भीती होती, पण विश्वास अधिक होता. तिला माहीत होतं, हे फक्त तिचं स्वप्न नाही, तर सोनूचं, आईचं आणि गावातील अनेक मुलींचं भविष्य आहे. परीक्षा दिली. निकाल लागेपर्यंत तिने दुसऱ्या प्रयत्नाची तयारी सुरू ठेवली. जेव्हा निकाल लागला आणि तिचं नाव नव्हतं, ती एकटी कोपऱ्यात बसून रडली. पण दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा पुस्तकं उघडली. कारण तिला माहीत होतं, अपयश हे स्वप्नाच्या वाटेवरचा एक खड्डा आहे, थांबायचं कारण नाही. पहिल्या UPSC प्रयत्नात अपयश आल्यानंतर प्रियाच्या मनात खूप खोलवर दुखावलं होतं. ती पुण्यातील तिच्या छोट्याशा खोलीत एकटी बसून रडली. मी इतकी मेहनत केली तरी का नाही झालं, असा प्रश्न तिला स्वतःलाच पडत होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिने डोळे पुसले आणि पुन्हा पुस्तकं उघडली. तिने अपयशाचं विश्लेषण केलं, कुठे कमी पडली, कोणत्या विषयात कमकुवत होती. तिने नवीन वेळापत्रक बनवलं, अधिक कठोर. दरम्यान गावी परिस्थिती आणखी बिघडली. आईचा सांधेदुखीचा त्रास वाढला. तिला बेडरेस्ट करावी लागली. वडिलांचं व्यसन अजूनही कायम. सोनू आता 10वीत होती. तिच्या अभ्यासाची जबाबदारी प्रियावरच. प्रिया दर महिन्याला गावी यायची, आईला औषधं आणायची, सोनूला मार्गदर्शन करायची आणि पुन्हा पुण्याला परत जायची. ट्रेनच्या जनरल डब्यात प्रवास, बसून झोप, उपाशी पोट, हे सगळं तिचं रोजचं आयुष्य बनलं होतं. दुसरी UPSC परीक्षा जवळ आली. यावेळी प्रियाने कोचिंग क्लासेसना हजेरी लावली नाही, पण ऑनलाईन फ्री लेक्चर्स आणि जुन्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये सामील झाली. पहिल्या UPSC प्रयत्नात अपयश आल्यानंतर प्रियाच्या मनात खूप खोलवर दुखावलं होतं. ती पुण्यातील तिच्या छोट्याशा खोलीत एकटी बसून रडली. मी इतकी मेहनत केली तरी का नाही झालं, असा प्रश्न तिला स्वतःलाच पडत होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिने डोळे पुसले आणि पुन्हा पुस्तकं उघडली. तिने अपयशाचं विश्लेषण केलं, कुठे कमी पडली, कोणत्या विषयात कमकुवत होती. तिने नवीन वेळापत्रक बनवलं, अधिक कठोर. दरम्यान गावी परिस्थिती आणखी बिघडली. आईचा सांधेदुखीचा त्रास वाढला. तिला बेडरेस्ट करावी लागली. वडिलांचं व्यसन अजूनही कायम. सोनू आता 10वीत होती. तिच्या अभ्यासाची जबाबदारी प्रियावरच. प्रिया दर महिन्याला गावी यायची, आईला औषधं आणायची, सोनूला मार्गदर्शन करायची आणि पुन्हा पुण्याला परत जायची. ट्रेनच्या जनरल डब्यात प्रवास, बसून झोप, उपाशी पोट, हे सगळं तिचं रोजचं आयुष्य बनलं होतं. दुसरी UPSC परीक्षा जवळ आली. यावेळी प्रियाने कोचिंग क्लासेसना हजेरी लावली नाही, पण ऑनलाईन फ्री लेक्चर्स आणि जुन्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये सामील झाली. तिने दररोज 14-16 तास अभ्यास करायला सुरुवात केली. कधी डोळे दुखायचे, कधी डोकं जडवायचं, पण ती थांबली नाही. परीक्षा दिली. निकालाची वाट बघताना तिच्या मनात भीती आणि आशा यांचा संघर्ष सुरू होता. जेव्हा निकाल लागला, प्रिया प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही उत्तीर्ण झाली होती. पण इंटरव्ह्यूसाठी तिला दिल्लीला जायचं होतं. पैशाची मोठी समस्या. तिने गावातील काही लोकांकडे, शिक्षकांकडे मदत मागितली. पाटील सर आणि देशमुख मॅडम यांनी गावकऱ्यांना एकत्र करून तिच्यासाठी निधी जमवला. प्रिया दिल्लीला गेली. इंटरव्ह्यू रूममध्ये ती आत गेली तेव्हा तिच्या पायातून थरथर होते. पण जेव्हा प्रश्न सुरू झाले, तिच्या गरिबीची पार्श्वभूमी, महिलांच्या शिक्षणाची गरज, ग्रामीण विकास, तिने आत्मविश्वासाने उत्तरे दिली. तिने सांगितलं, मी ज्या परिस्थितीतून आले आहे तिथे अजूनही हजारो मुली शाळा सोडतात. मी अधिकारी झाले तर त्यांना शिक्षणाची संधी देईन. निकाल लागला. प्रिया अपयश पावली. फक्त काही गुणांनी ती राहिली. ती दिल्लीहून परत आली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते. गावकरी, आई, सोनू सगळे तिला सांत्वन करत होते. पण प्रियाने तिसऱ्या दिवशी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. आता आणखी मेहनत करायची, ती स्वतःला म्हणाली. तिसऱ्या प्रयत्नात तिने प्रत्येक गोष्ट अधिक परिपूर्ण केली. इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस, करंट अफेअर्स, निबंधलेखन, सगळ्यात ती स्वतःला झोकून दिली.
गावी आईची तब्येत आणखी खालावली होती, पण प्रियाने दूरूनच तिची काळजी घेतली. तिने सोनूला सांगितलं, तू अभ्यास कर, मी यशस्वी झाले की सगळं बदलेल. तिसरी परीक्षा दिली. निकालाची वाट बघताना प्रियाने गावी येऊन आईजवळ बसून प्रार्थना केली. जेव्हा ऑनलाईन निकाल लागला आणि तिचं नाव दिसलं राज्यात टॉप 10 मध्ये, ती IAS अधिकारी म्हणून निवडली गेली होती. प्रियाच्या झोपडीबाहेर संपूर्ण गाव जमा झालं. फटाके, ढोल, फुले सगळं होतं. प्रिया आईच्या पाया पडली. रडत रडत म्हणाली, आई, मी यशस्वी झाले, आता तू कधीही काम करायची नाही. पण प्रियाला माहीत होतं, खरी परीक्षा आता सुरू होत होती. ट्रेनिंग, नवीन जबाबदारी आणि तिचं स्वप्न पूर्ण करण्याची वाट. कारण तिचं स्वप्न फक्त स्वतःसाठी नव्हतं, ते हजारो मुलींसाठी होतं, ज्या अजूनही अंधारात होत्या. प्रियाच्या यशाची बातमी संपूर्ण जिल्ह्यात पसरली. मीडियाने तिच्या मुलाखती घेतल्या, वृत्तपत्रांत तिचे फोटो छापले गेले. ती एक गरीब खेड्यातील मुलगी ते IAS अधिकारी, ही कथा हजारो मुलींना प्रेरणा देऊ लागली. ट्रेनिंगसाठी ती मसुरीला गेली. तिथे तिला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रशासन, कायदे, समाजसेवा. ट्रेनिंग दरम्यान तिने गावातील मुलींना पत्र लिहिले, मेहनत करा, स्वप्न सोडू नका. ट्रेनिंग संपल्यावर तिची पहिली पोस्टिंग एका पिछाडलेल्या जिल्ह्यात झाली, जिथे गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि महिलांवरील अन्याय मोठ्या प्रमाणात होता. प्रिया जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाली. पहिल्याच दिवशी तिने कार्यालयात सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलावलं आणि सांगितलं, आपण फक्त काम करणार नाही, तर लोकांच्या आयुष्यात बदल घडवणार. तिने पहिली मोहीम सुरू केली, बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी, पण स्थानिक स्तरावर. गावोगाव जाऊन तिने मुलींच्या शिक्षणासाठी जागृती केली. ज्या मुली शाळा सोडत होत्या त्यांच्या पालकांना समजावलं, शिष्यवृत्ती दिल्या. तिने एक मोफत शिक्षण केंद्र सुरू केलं, जिथे गरीब मुलींना पुस्तकं, शिक्षक आणि जेवणही मिळत होतं. तिच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील शाळा सोडण्याचं प्रमाण 50% कमी झालं. घरची परिस्थितीही बदलली. प्रियाने आईला शहरात आणलं, तिच्या सांधेदुखीवर उपचार केले, वडिलांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं. ते आता बदलले होते. प्रियाच्या यशाने त्यांना नवीन जीवन मिळालं. सोनू आता कॉलेजमध्ये शिकत होती आणि तिचं स्वप्नही प्रियासारखंच होतं, अधिकारी बनण्याचं. एक दिवस प्रियाने तिच्या जुन्या गावात परत येऊन एक कार्यक्रम आयोजित केला. तिथे तिने सांगितलं, मी ज्या झोपडीत राहिले, ज्या हॉटेलात भांडी घासली, ज्या रस्त्यावर अभ्यास केला, ते सगळं मला शिकवलं की परिस्थिती बदलता येते, फक्त हिंमत आणि मेहनत लागते. आज मी कलेक्टर आहे, पण हे यश माझं एकट्याचं नाही, ते आईचं, सोनूचं, पाटील सरांचं आणि तुम्हा सगळ्यांचं आहे. कार्यक्रम संपल्यावर एक छोटी मुलगी प्रियाकडे आली आणि म्हणाली, दीदी, मीही तुझ्यासारखी कलेक्टर होईन. प्रियाने तिला मिठी मारली आणि सांगितलं, होशीलच, फक्त स्वप्न सोडू नकोस. आज प्रिया एक यशस्वी अधिकारी आहे. तिच्या जिल्ह्यात शिक्षणाची क्रांती झाली आहे. ती जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये बसते तेव्हा तिच्या डोळ्यात तेच स्वप्न असतं, आणखी एक प्रिया तयार करण्याचं. कारण तिला माहीत आहे, प्रत्येक मुलगी ही एक स्वप्न आहे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त वाट लागते आणि थोडंसं प्रेम.